तेव्हा यासोबतच राधाकृष्ण विखे पाटलांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केलेले आहेत, अनेक किस्से सांगितलेले आहेत। यासोबतच नगरचं राजकारण सध्या कसं सुरू आहे या सगळ्यासाठी आज रात्री 9 वाजता राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटलांचा हाच कट्टा सविस्तरपणे पाहायला विसरू नका। रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर। दरम्यान माझा कट्ट्यावरच राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर काढलं असा मोठा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेला आहे। राहुलनी सुजयला काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीकडून लढायला सांगितलं। राष्ट्रीय अध्यक्षच अन्य पक्षाकडून लढायला सांगतो तर पक्षातच राहायचं कशाला, असं राधाकृष्ण विखे पाटील माझा कट्टा कार्यक्रमात म्हणाले। आता सुद्धा सुजयच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही काय म्हणत होतो की जागा अदला बदल करा। औरंगाबादची सलग 12 वेळा काँग्रेस जागा हरलेली आहे आणि सलग 3 वेळा राष्ट्रवादी हरलेली आहे नगर दक्षिणेमध्ये। मी पवार साहेबांना 2-3 वेळा भेटलो की तुम्ही विचार करा, तरी माझे कार्यकर्ते ऐकत नाही। आता पवार साहेब जर सांगत असेल तुम्हाला तर तुम्हाला पडेल की साहेब कार्यकर्ते ऐकत नाही त्यांचं। आणि त्याच्या पुढचं महत्त्वाचं काय आहे की आम्ही अंतिमतः मी म्हटलं मला हे आपल्याला करावा लागेल निर्णय। तर मी पक्षाचे आमचे निवेदन त्यांना म्हटलं मला एकदा राहुल गांधींशी मला भेटू द्या एकदा। मी राहुल गांधींनी भेटलो, खरगे साहेब तिथं होते, थोडं म्हणजे माहिती करतो। मी त्यांना म्हटलं साहेब आता टाईम हॅज कम की मला संधी दिली, सगळं झालं। पण त्यांनी माझ्यासमोर फोन लावला अहमद पटेलला की नाही राधाकृष्ण 2 मिनटं बात करेंगे। ते म्हटले NCPच्या जागेवर NCP म्हणून जागा सोडायला तयार इफ यू कंटेस्ट ऑन NCP। आता राहुल गांधी मला म्हटले की राधाकृष्णजी वाय डोंट यू लेट सुजय कंटेस्ट ऑन NCP तिकीट। मी बोलले ऑल इंडिया अध्यक्ष मला जर आज सांगत असतील टू चेंज द पार्टी आज विल आय गो टू BJP ना। मी नमस्कार केला म्हणा साहेब आय एम व्हेरी थँकफुल, मी आभार मानले। विथ ऑल रिस्पेक्ट आय एम लिव्हिंग द सुजय इज गोइंग कंटेस्टिंग नॉट गोइंग टू बी द पार्टी। खरगे साहेब माझ्या लगेच झालं दरवाजा बाहेर, राधाकृष्ण एवढं राग ते मराठी बोलतात, एवढं मराठी घेऊ नको, पुढच्या 5 वर्षानंतर पोहा आपण 5 वर्षानंतर पोहा अध्यक्ष पक्षाची 5 वर्षानंतर काय खात्री माहीत नाही आपल्याला काय। तर मग तुम्ही बाहेरून त्याला फोन केला लगेच, मग तू निर्णय कर। देवेंद्रने फोन केला सर निर्णय झालेला आहे सुजय कंटेस्ट ऑन BJP। म्हणजे जिथं राष्ट्रवादी शरद पवारचे कार्यकर्ते ऐकत नाही त्यांचं तिथे मी राष्ट्रवादी तिकीट घेऊन म्हणजे राजकीय आत्महत्याच करायची ना आपण। यू आर टेलिंग मी टू कमिट अ पॉलिटिकल सुसाईड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।